का नाही सांगायचं, का नाही सांगायचं? ती चित्री भर रस्त्यात मला वाटेल तसं उलट पालट बोलती आणि का बसून राहायचं, काही बोलायचं नाही. अहो पाहिजे असं म्हणलं का मी? माया तुमचं समजा म्हणणं पटतंय आणि कळतंय बी, पण आता ही येळ नाहीये मालकांना हे सांगण्याची. अगं मग काय तोंडावर बोट ठेवून का बसायचं का आपण? हा, आता तो तिला भेटायला बाहेर जात असेल, त्याला भेटू द्यायचं. नाही नाही, मी त्याला जा विचारणार म्हणजे विचारणार. अहो बाईजी, माया म्हणणं तर ऐकून घ्या. चित्राला हेच पाहिजे का तुमच्यात आणि मालकांमध्ये भांडण होणं? म्हणून ती असं मध्ये मध्ये करते. बाईजी तुम्हाला एक सांगू का, मालक आणि चित्रामधले संबंध कधीच संपलेत. आता चित्राला मालकांच्या आयुष्यात यायचंय ना, म्हणून ती हे समजे खेळ करून राहिली. कशावर म्हणते? आता मी त्यांची बायको आहे ना, एवढ्या दिवसात मालकांना थोडं तर ओळखून राहिली आहे मी. बायजी, राजवीर दादा घर सोडून गेल्यापासून मालकांना त्याचा लय त्रास होतोय, आणि अजून हे बी कळलं आणि काही भांडण झालं तर या समध्या त्रासात भर पडणं. म्हणजे मी एवढी मोठी नाहीये का तुम्हाला समजून सांगत, पण जे पाहतेय ते सांगते तुम्हाला. त्या लाडक्या सुनेबरोबर महत्वाचा विषय संपला असेल तर बोलायचं होतं जरा, का नंतर येऊ? अरे मला माझा लेक बी लाडका आहे आणि माझी सुनबाई बी लाडकी. दमलेला दिसतोयस, बाहेर जाऊन आलास का कुठं? विषय महत्वाचा आहे पाहिजे. काय? पुढच्या महिन्यात आपण न्यूयॉर्कला जाऊ राहिलो पाहिजे. कशाला? तिथे जाऊन काय करायचं? पाहिजे तिथला डॉक्टर पाहिला आपण तुझ्यासाठी, इलाज करायला नको का? पुढच्या आठवड्यात मुंबईला जाऊ, तुझा पासपोर्टचं रिन्युअल करून घेऊ. सुनबाईचा पासपोर्ट पण करून घ्यायला पाहिजे ना. तेच पाल येणार आहे तुझ्या बरोबर, येऊन जाऊन करीन तेच पाल. नाही, मालकांचं बरोबरच आहे ना. म्हणजे हे तर रेवणगड मध्ये येडी बाबीसारखीच वागते मी, तिथं न्यूयॉर्क मध्ये जाऊन तर मी आजूक येड्यासारखी वागन. राजीनात जाऊन काय कर, मग घाबरते कायला? अगं ही तर काय करते आत्ता, ते पण कमगणे व्हायचं. काय करत होती इथं? अहो ते खोली बघत होते, कुणाची येते. अगं ती आडगळीची खोली आहे. असं वय द्या, काय? चावी द्या, रूम साफ करून ठेव. अगं त्याची काही गरज नाही. गरज कशी नाही? अहो एवढे दिवस झालं बंद असेल ना, द्या चावी, साफ करून ठेव. अगं सांगते ना मी, काही गरज नाही ती खोली साफ करायची की नाही करायची. अहो मालकीन बाईचा अख्ख्या वाड्याची जबाबदारी मायावर आहे, मग हे काम करण्याचा भाग आहे ना. तुला मी म्हणलं ना ती खोली साफ नाही करायची की नाही करायची. पैसा आहे बघा, तुम्हाला आतल्या वस्तूंचं टेन्शन असेल ना, तर एक बी वस्तूला हात नाही लावायचे बघा. थारी कसं अशी हात जाईन साफ करून येईन बघा. आणि एकदा रसवंती बोलली ना, काम होई होय बघा. तू मराठी कळत नाहीये का तुझ्या डोक्यात घुसत नाहीये? एकदा सांगितलं ना ही खोली साफ नाही करायची की नाही करायची. उगा शहाणपण शिकवू नको बर का. वाह, ग्रेट.
मुद्दाम ड्रामा सुरू आहे ना तुझा? काल आलेल्या तुझ्या मैत्रिणीला तर घालवलंस, पण आता ह्या बिचारीवर ओढून हिला पण घालवण्याचा प्लॅन आहे ना तुझा? जे तुझी या वाड्यातील काम करणारीची जागा अबाधित राहील, बरोबर ना? रितिका ताई, माणूस काय बोलत असतो ते माहिती नसेल ना तर उगा बोलू नये. भांडण होतं त्याने. ए, भांडण करण्याची हौस तुला या, पण आता ही बिचारी काही बोलत नाहीये तर तुझ्या तोंडाचा पट्टा सुरूच आहे. तोंडावर पडली की माणसं अशीच निघून जातात. तोंडावर नाही रितिका ताई, उगा भांडण झालं असतं, वाढलं असतं म्हणून निघून जात होते. काय ना, मी उगा माझं तोंड उघडलं तर तुम्ही एवढ्या जोरात तोंडावर पडाल का लई तुम्हाला दुःख होईल. त्यामुळे उगा नको ना भांडण. ताईसा, थँक्यू. धन्यवाद बरं का. नाही म्हणजे मालकीनबाईचा ओरडत होत्या तेव्हा तुम्ही असं मध्ये पडलात. या आधी पण ती तुला काही बोलली आहे का? मालक लोकांची बोलणी खायची सवयच आहे ना. नाही, पण ह्या पुढे ती काही बोलली ना तर मला सांगा. अहो पण तुम्ही माझ्यासाठी. तुझ्यासाठी नाही का, पण तिला बघवत नसेल तिच्यापेक्षा चांगलं काम करणारं कोणी घरात आलेलं, म्हणूनच ती हा रुबाब गाजवत असणार आहे. ते मालकीनबाईचा म्हणजे तुमच्या आई ना? हे आई नाही ती माझी. माझ्या डॅडची दुसरी बायको असेल, पण माझी आई नाही. मला एक गोष्ट कळली बघा. कोणती गोष्ट? या घरात काही अडचण आली तर एकच माणूस मदत करू शकतो, तो म्हणजे तुम्ही. चला, बोनी झाली. एक माणूस आपल्या बाजूने उभा केला. काय हे काय करायची गरज नाहीये. इथं झोपली तरी चलन. पण तुम्ही काल म्हणले ना माहितीये, काल मीच तुला सांगितलं होतं खाली झोप. डोकं गरम होतं काल माझं. राहू दे, झोपली तर चलन इकडे झोप. हिब्रू मध्ये बोलू राहिलो मी, मग झोप ना. काही म्हणले का? काय नाही. नाही, तुम्ही काहीतरी म्हणले माझ्या कानात. अरे मी माझ्या मनात नाही बोलू शकत का बाईजीने तुला एकटीलाच मुभा दिली स्वतःशी बोलण्याची? जी मालक, म्हणजे नाही, म्हणजे सॉरी नाही, सॉरी पण नाही, पण तू नाही. एक काम कर ना, स्वारी जी मालक याची ना एक कविता लिही आणि ती कविता मस्त रेकॉर्ड कर. इथं लावून ठेव ना ती कविता. मनात आलं का बोलायचे कष्ट का छाला, बटन दाबलं का टेप रेकॉर्डर चालू, नाही का? हा, मला नाही जमायचं बाई. म्हणजे कसं कर? आवळा टेप. आज वेगळे महत्वाचं आहे. ती नवी काम करणारी पोरगी आहे ना, तिला सांग म्हणावं सकाळ सकाळ दरवाजा उघडून इकडे यायची गरज नाही. आवडत नाही म्हणावं मला. सकाळ सकाळी येते ती दर्शनाला. पाहिलं तिने आतून तुझं. लग्नानंतर बी नवऱ्याच्या खोलीत मळकटी टाकून झोपावं लागतं.
कुठं काही गरज नाही तिला आत्ता उठवायची. वेळ बघा, काळ बघा, जरा झोपली असेल ती. उद्या सांगितलं तरी चला. ते पाणी सांगते. त्यात पाणी आहे ना? मला प्यायच्या पाण्याने काय आंघोळ करायची होय तुला? ते पाणी भरून आणते ना, म्हणजे तिथं पण ठेवता येईल म्हणून भरून आणते. माया की नाही लय ताण लागते रात्री आणि असं घसा बी कोरडा पडतो म्हणून मी आणते ना भरून. तिचा प्रॉब्लेमच आहे बरं का. हो ताईसा, ले फोर्स करू नका बरं का. करते फोन कट. रसवंती, तू या इथं कामाला कोणी लावलं ग? ते मालकीनबाईचा गोपाळ दादा होते ना आधीच ड्रायव्हर, त्यांच्या ओळखीत ना आले बघा. फोनवर कोणाशी बोलत होती? माईशी बोलत होते. परत एक काम कर ना, तो या मायाचा नंबर देऊन ठेवते का? दे घ्या की. 9890 आठच आहे. 45. मायचा नंबर कायसाठी? अगं कधी काही गरज पडली, तिला काही कळवायची गरज पडली तर मग फोन नंबर पाहिजे ना. जाय झोप. उगा फोनवर बोलत बसशील आणि उद्या उठायला उशीर झाला ना तर मग हाय. मालकीनबाईसा, तुम्ही आधी इथेच झोपायच्या ना? म्हणजे अहो म्हणजे ऋतुताईस आहेत ना आपल्या, त्यांनी सांगितलं मला तुम्ही इथं काम करत होता म्हणून विचारलं. नाही, कामाला हितच होते पण माया घर इथून एकदम जवळ आहे, त्यामुळे झोपायला माया घरी जायचं नाही. असं होय. मला वाटलं तुम्ही इथं झोपत असाल आणि मग असे मालकचा बाहेरून येत असते आणि मग तुमची गाठ भेटाची रोमॅन्टिक. झाले प्रश्न विचारून? मग असे फालतू प्रश्न माया परत विचारायचे नाही तर तुला आणि तुझ्या त्या बोचक्याला दोघांना फेकून देईन बाहेर. एक ध्यानात ठेव, तू इथं काम करायला आली आहे ना, मग कामाशी काम ठेवू ना. उगाच कायला प्रश्न विचारून राहिली तू? असंच होतं बघा. माय पण अशीच म्हणते. बरोबर आहे तिचं. रसवंती कमी बोलत जा, कमी बोलत जा, पण डोक्यात प्रकाशच पडत नाही ना. अशी जीभ सटकी जावे बघा. असं नाही होणार. माफिया व्हायचा. असू दे, पण ध्यानात ठेव मी कोण आहे. कोण आहे मी? मालकीनबाईचा. मालकीनबाईचा. आणि तू इथं काम करणारी आहे ना, मग कामाशी काम ठेवू ना. उगा काम लुडबुड करून राहिली. जाय झोप. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. हा, ज्या लोकांना आयुष्यात सगळं आयतं मिळतं त्यांचे पाय जमिनीवर कधीच राहत नाही. कालपर्यंत हिच्या जागेवर होतीस ना तू, आणि आज मालकीनबाईचा तोरा. वा वा वा, शोभतंय हा तुला. वहिनी काय झालं? अशा तोंड पाडून कोण बसल्या? कोणी काय बोललं का? मीच बोलले. तुम्ही कोणाला? ती रसवंती आहे ना, तर रागाच्या भरात मी तिला लय बोलले. तिच्या मनाला लागलं असेल ना, वाईट वाटलं असेल तिला मायामुळे.
वहिनी, कधी कधी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या माणसाला का नाही त्यांच्या कामाची जाणीव करून द्यावाच लागते. अहो दाजी, काही दिवसांपूर्वी मी त्या जागी होते. ऋतिकाताई बरोबर म्हणतात, मला खरंच वाटून राहिलंय बहुधा का मी मालकीनबाई आहे म्हणून. वहिनी साहेब, आता जरा वेळा करता आपलं हे आत्ताचं नातं आहे का नाही ते बाजूला ठेवतो बरं का. आता आयशू, आता मला एक सांग, एक गोष्ट असती जी मनाला भावते, दुसरी गोष्ट असती जी व्यवहारा करता एकदम बरोबर असते. मग आता इथं नेमकं काय बघायचं? व्यवहार एकदम परफेक्ट, बरोबर, करेक्ट. आता रसवंतीनं काहीतरी चुकीचं केलं असन, चुकीची वागली असन म्हणूनच गुरकावली का नाही तिच्यावर तू. मग आता एक मालकीनबाई म्हणून ती तुझं कर्तव्यच आहे. मग आता त्याच्याकरता जरासा कडवटपणा आलाच त्याने काय नसतं फरक पडत. म्हणूनच म्हणतो वहिनी साहेब, मालकीन होणं एवढं सोपं नसतंय बरं का, ध्यानात ठेवा. आणि एकदम अशा स्ट्रॉंग व्हा. जी गुरुजी. हा, आता कसा शिष्य एकदम स्ट्रॉंग होतोय. ए रितू, हाऊ मी लुकिंग? वाव तू सो ब्युटिफुल ऍज ऑलवेज. आणि मी यू टू. ए पोरीनो, झालं का एकमेकींचं कौतुक करून? हा, निघायचं. हा. चला. सुनबाई, चल ग. आले बाईजी. वहिनी साहेब, ग सणासुदीच्या दिवशी कायला वाट अडवतो रे तू? घरी गंमत आहे का? अहो, नागपंचमीच्या शुभेच्छा द्यायला आलो आणि तुम्ही मिळाल्या शुभेच्छा. हा, आता आलायस ना त्या वाटेनं परत जा पाहू. घरी गंमत आहे का वहिनी साहेब? मग आम्ही एवढं प्रेमाने बोलून राहायचं आणि तुम्ही आता दूर दाखलायचं, बरोबर नाही ना वाटेल. काय ना रंगराव, हे समजासाठी ना माझ्याकडे येळ नाही. हा, हॅपी नागपंचमी ना वहिनी साहेब. अहो त्यांनी कुठं सकाळ सकाळ सपान बघताय. हो, इथं तुमच्या चिकरी माणसाला त्या बाईजीने कुत्र्यासारखं आणलंय. हो का? अहो, कुठं कुठं लागले. हो, असं कुणी बी तुमच्या माणसाला मारत राहिलं तर काय इज्जत राहिलो. हो. काय वच रे गावास, सकाळी सकाळी बनवून बनवून हे बघ, लय मोठमोठी काम करायची ना मला. यायला साप शोधायचंय आज, लय बेकार साप सोडायचंय. जाधव वाड्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बायजी, काय चाललंय? मला का बोलवलं? अगं आज नागपंचमी ना, देवाच्या पाया पडायला बोलून. आज नागपंचमी आहे. बरं, अहो काय करता? हे काय केलं? बायजी तुम्हीच म्हणालात ना आज नागपंचमी आहे, म्हणून या विषारी नागिणीच्या पाया पडत होते. तोंड सांभाळून बोलायचं, नाही तर सणासुदीच्या दिवशी कानफाट फोडीन. ऋतिकाताई चेष्टा करून राहिल्यात. अगं बाईजी, त्या शाळेत होत्या ना, तेव्हा त्यांना सापाबद्दलचा धडा होता ना. त्यात काय होतं माहितीये का, प्रत्येक साप इशारी नसतो. आणि सापाला काय ते शेतकऱ्याचा दोस्त बी म्हणतात ना. तो काय करतो माहितीये का, असं शेतातली ना समधी घाण खातो, म्हणजे उंदीर किडे नाही का. आणि त्यानं जमीन अशी भुसभुशीत होती. मग त्यामुळे काय आहे ना, जर एखाद्या माणसाला दुसऱ्या माणसात साप दिसत असन, तो वाईटच असतो असं नाही ना, उलट कामाचा माणूस असतो ना तो. ऋतिकाताई काय आहे ना, साप उगा कोणाच्या वाट्याला जात नाही असा. हा पण त्याच्या वाट्यात जर कोणी आला ना, तर मग आपल्या समजांनाच माहितीये काय होतं ना. ए, मला शिकवायला जाऊ नकोस.
वा सुनबाई वा, छान जमला हा तुम्हाला. चला थोडस मसाला दूध पिऊया. हा तुम्ही पुढं वा, मी नमस्कार करून आले. सूर्या कुठे ग? ते आज सकाळीच कामानिमित्त बाहेर गेले. बरं बरं, ये लवकर हं? हॅपी नागपंचमी बहिणी.